प्रिय सबस्क्रायबर, तुम्हा सर्वांना माहित आहे की माधव आणि परीची प्रेमकथा काही मर्यादित भागापुरतीच मी घेऊन येत आहे आणि आज त्याचा पहिला भाग आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया. माईच्या तोंडून मोना आणि माधवचं खरं नातं आता परीसमोर उघड झालं होतं. त्या एका क्षणाने परीच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते. मात्र या सगळ्या प्रसंगामुळे माधव थोडासा अस्वस्थ झाला होता. म्हणून त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न करत माईकडे पाहत हसत म्हणाला, "माई, मिष्टी आणि परीसुद्धा आली आहे." हे शब्द ऐकताच ती आंधळी माय जणू आनंदाने भारावून गेली. ती घाईघाईने उठून उभी राहिली. डोळ्यांना जग दिसत नसले तरी तिने दोन्ही हात पुढे केले आणि हवेत चाच पडू लागली. त्या थरथरणाऱ्या हातात किती ओढ होती, किती माया होती, हे पाहून परीच्याही डोळ्यात नकळत पाणी दाटून आलं. माईला असं हात चाच पडताना पाहून माधवने नजरेनंच परीला पुढे येण्याचा इशारा केला. माधवचा इशारा समजून परीने आपल्या कुशीत शांत झोपलेल्या छोट्याशा मिष्टीला अधिक घट्ट धरलं आणि हळूहळू पावलं टाकत ती माईसमोर जाऊन उभी राहिली. माईचे थरथरणारे हात सर्वप्रथम परीच्या चेहऱ्यावर अलगद फिरले. तिच्या कपाळावर, गालावर, केसावरून त्या माऊलीने इतक्या प्रेमाने हात फिरवला की जणू ती डोळ्यांनी नव्हे तर मनानेच तिचं रूप पाहत होती. क्षणभर शांत राहून ती हसली आणि भरून आलेल्या स्वरात म्हणाली, "खूप सुंदर आहेस तू." त्या शब्दात कोणताही दिखावा नव्हता. ती होती एका आईची निखळ माया. त्यानंतर तिचा हात हळूच मिष्टीच्या छोट्याशा पाठीवर गेला. त्या चिमुकल्या जीवाच्या गालाला स्पर्श होताच माईच्या ओठांवर आणखी मोठं हसू उमटलं. "अगं, माझ्या माधवचं छोटंसं पाखरू, देव तुला नेहमी सुखी ठेवो." हे ऐकताच माधवच्या चेहऱ्यावर नकळत एक समाधानाचं प्रेमळ हास्य उमटलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातही हलकीशी ओलाव्याची किनार दिसून आली. माई पुन्हा प्रेमाने म्हणाली, "मधू, तू यांना घेऊन येणार आहे, हे मला आधी का सांगितलं नाहीस? असं अचानक कसं आलात? काही खास काम होतं का? की काही निमित्ताने आलात?" माईचे हे साधे, निरागस शब्द मात्र परीच्या हृदयावर काट्यासारखे टोचले. तिने आश्चर्याने एकदा माधवकडे पाहिलं. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. पण पुढच्या क्षणी परीने आपली नजर खाली झुकवली. तिच्या मनात पुन्हा एकदा असंख्य प्रश्न उभे राहिले. म्हणजे माधवने माझ्याबद्दल माईला सांगितलं आहे, पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं आहे, हे मात्र अजूनही सांगितलेलं नाही का? माई त्यांच्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत, मग त्यांनी ही गोष्ट त्यांच्यापासून का लपवली? अजूनही त्यांच्या मनात मोनाच आहे का, की हे लग्न त्यांनी मनापासून स्वीकारलेलं नाही? प्रत्येक विचारासोबत तिच्या छातीत धडधड वाढत होती. काही क्षणांपूर्वी आनंदाने भरलेलं तिचं मन पुन्हा एकदा असुरक्षिततेच्या सावलीत हरवू लागलं. डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले, पण तिने मोठ्या प्रयत्नाने हे तिथेच थांबवले. आपल्या चेहऱ्यावरचं दुःख लपवलं. ओठांवर जबरदस्तीचं हलकसं हसू आणत ती माईच्या पाया पडून भरून आलेल्या आवाजात म्हणाली, "माई, तुम्ही कशा आहात? तब्येत ठीक आहे ना?" परीचा आवाज कानावर पडताच माईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान उमटलं. पण आयुष्यभर माणसांच्या भावना आवाजातून ओळखणाऱ्या त्या माऊलीने तिच्या आवाजात दडलेलं दुःख क्षणार्धात ओळखलं होतं. पण तरीही तिने काहीही विचारलं नाही. काही जखमांवर प्रश्नांनी नव्हे तर मायेने फुंकर घालावी लागते, हे तिला चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच विषय बदलत ती प्रेमाने म्हणाली, "मी अगदी ठीक आहे. तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलात. आधी सगळे फ्रेश व्हा. मग निवांत बसून गप्पा मारू, एकत्र नाश्ता करू. चला आत या." इतकं म्हणत त्या माऊलीने पुन्हा एकदा परीचा हात आपल्या हातात घेतला
त्या स्पर्शात इतकी आपुलकी होती की परीच्या डोळ्यात साचलेले अश्रू पुन्हा एकदा बाहेर पडण्यासाठी आतुर झाले. दुसऱ्या हातात आपली काठी घट्ट पकडत माईने हळूहळू ती जमिनीवर टेकवत पावलं टाकायला सुरुवात केली. एका हाताने ती काठीचा आधार घेत होती, तर दुसऱ्या हाताने तिने प्रेमाने परीचा हात घट्ट धरला होता. त्या स्पर्शात खूप आपुलकी होती. माईच्या पावलांच्या तालावर परीही शांतपणे तिच्यासोबत चालू लागली. समोर उभा असलेला तो सुंदर लाकडी विला आतूनही तितकाच अप्रतिम होता. संपूर्ण घर उत्कृष्ट लाकडांपासून तयार केलेलं होतं. भिंतीवर कोरलेले नक्षी, लाकडी छत, मोठ्या मोठ्या काचेच्या खिडक्या, त्यातून दिसणारे शुभ्र बर्फाच्छिद डोंगर, सगळंच एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. स्वित्झर्लंडच्या कडाक्याच्या थंडीमुळे घराच्या मध्यभागी आधुनिक हीटरची व्यवस्था होती, तर बाजूलाच जुन्या पद्धतीची सुंदर दगडी शेकोटी होती. तिच्या शेजारी नीट रचून ठेवलेल्या लाकडांच्या मोळ्या त्या घराला आणखी उबदारपणा देत होत्या. परीने आजूबाजूला नजर फिरवली आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. घर खूप मोठं होतं, पण त्यात कुठेही श्रीमंतीचा दिखावा नव्हता. प्रत्येक वस्तू तिच्या योग्य जागेवर होती. प्रत्येक कोपऱ्यात माईच्या सोयीचा विचार केला गेला होता. हाताला लागतील अशा उंचीवर ठेवलेल्या वस्तू, मोकळा मार्ग, कुठेही अडथळा नाही. हे सगळं पाहून परीच्या मनात एकच विचार आला, हे सगळं माधवने माईचा विचार करून केलं आहे. तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट किती बारकाईने सांभाळली आहे. क्षणभर तिच्या मनात त्याच्याबद्दल आदराची भावना दाटून आली. इतक्यात माईने घरात काम करणाऱ्या नौकरांना आवाज दिला, परीला वरच्या खोलीत घेऊन जा. एवढा प्रवास करून आली आहे ती, आधी तिला आराम करू द्या. माईचा आवाज ऐकताच एक नौकर पुढे येत आदराने परीला हळूच म्हणाली, मॅडम, माझ्यासोबत या. परीने शांतपणे मान हलवली. ती आपल्या कुशीत झोपलेल्या छोट्याशा मिष्टीला अधिक घट्ट धरत जिन्याकडे वळली. त्याच वेळी माधवही दुसऱ्या दिशेने आपल्या खोलीकडे निघाला. पण त्याच्या पावलांचा आवाज दुसऱ्या खोलीकडे वळताना माईच्या कानावर पडताच ती क्षणात सावध झाली. तिने पुढे होऊन माधवचा हात धरला. तसं माधव थांबला. तू इथेच बस, मला तुझ्याशी आत्ताच थोडं बोलायचं आहे. माईचा स्वर प्रेमळ होता, पण त्यात ठामपणाही होता. हे शब्द परीच्याही कानावर पडले. तसं तिची पावलं क्षणभर थांबली, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. मनात अनेक प्रश्न असूनही ती शांतपणे वरच्या मजल्यावर गेली. खोलीत पोहोचताच तिने अलगद मिष्टीला बेडवर झोपवलं. त्या छोट्याशा जीवाच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. खाली लिव्हिंग एरियामध्ये शेकोटीची मंद ऊब पसरली होती. जळणाऱ्या लाकडांचा हलकासा आवाज त्या शांत वातावरणात स्पष्ट ऐकू येत होता. माई आणि माधव दोघेही शेकोटीसमोर बसले होते. काही क्षण तिथे पूर्ण शांतता पसरली. माधव खाली मान घालून बसला होता. तो काहीच बोलत नाही. हे पाहून माई शांतपणे सुरुवात करत म्हणाली, आता सांग मला, काय चाललं आहे. माईचे इतके साधे शब्द, पण त्या शब्दांनी जणू माधवच्या मनावर ठेवलेलं ओझं हलायला लागलं. त्याने हळूच माईचा हात आपल्या दोन्ही हातात घेत थरथरत्या आवाजात म्हणाला, माई, मी चुकलो होतो. मला वाटलं होतं मला मोनावर प्रेम आहे, पण आता मागे वळून पाहतो तेव्हा कळतं, कदाचित ते प्रेम नव्हतंच. तो हलकसं हसला, पण त्या हसण्यात वेदना होत्या. तो पुढे म्हणाला, तू नेहमी म्हणायचीस ना, प्रेमाचा पाया विश्वास असतो, पण तिचा माझ्यावर विश्वासच नव्हता. आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच मी माझ्याबद्दल तिला सगळं खरं सांगितलं होतं. मी कोण आहे, माझा भूतकाळ काय आहे, काहीच लपवलं नव्हतं. मी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, पण ती माझ्यावर ठेवू शकली नाही आणि ती मला सोडून गेली. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं. मी तिला खूप शोधलं माही, खूप शोधलं, पण ती सापडलीच नाही.
आणि एक दिवस अचानक ती मिष्टीला घेऊन माझ्या समोर आली आणि काही क्षणात कायमची निघून गेली. तो काही क्षण गप्प राहून म्हणाला, त्या छोट्याशा मिष्टीची जबाबदारी माझ्यावर आली. मला काहीच कळत नव्हतं. एका लहान बाळाला कसं सांभाळायचं, काय करायचं. पण मी जे जमेल तसं केलं. पण माई, एक गोष्ट मला आयुष्यभर विसरता आली नाही. परीला मी जे काही बोललो होतो, त्या दिवशी मी तिच्यावर अन्याय केला होता. मी स्वतःलाच कधी माफ करू शकलो नाही. त्या रात्री मी खूप ड्रिंक केली. मी स्वतःवरचं नियंत्रण गमावलं. त्या नशेत मी आणि मोना एकमेकांच्या जवळ आलो. माई, मी कधीच लग्नाआधी कोणत्याही मुलीला स्पर्श केला नसता. पण त्या रात्री मी हरलो. पहिले म्हणजे माझ्यावर नशा होती. दुसरं, मी पूर्णपणे तुटलो होतो. आणि तिसरं, माझ्याकडून चूक झाली. त्या महिन्यात आम्ही फक्त दोनदाच एकत्र आलो आणि ती प्रेग्नेंट झाली. हेही मला नंतर कळलं. मला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण ती मला काहीही न सांगता निघून गेली. आणि मग माझ्या आयुष्यात परी आली. सुरुवातीला ती माझ्यासाठी फक्त हर्षची बहीण होती. म्हणून मी तिला त्या नजरेने कधीच पाहिलं नव्हतं. पण ती मिष्टीला ज्या प्रकारे सांभाळायची, तिचं वागणं, बोलणं, तिचं निरागस मन, तिचं प्रेम, तिची माया. मी तिच्या सौंदर्यावर प्रेमात पडलो नाही माई. मी तिच्या मनाच्या प्रेमात पडलो. मोनाला पाहताच जे वाटलं होतं, ते आज मला आकर्षण वाटतं. पण परी, तिला 2-3 वर्ष जवळून ओळखल्यानंतर माझं तिच्यावर खरंखुरं प्रेम झालं. प्रेम चेहऱ्यावर होत नाही, प्रेम मनावर होतं. आणि मी तिच्या मनावर हरलो. त्याच्या आवाजात आता एक वेगळीच तगमग होती. मी तिच्याशी लग्न केलं, कारण मला परी मनापासून हवी आहे. ती माझं आयुष्य आहे. पण तिने हे लग्न फक्त मिष्टीसाठी केलं आहे. तिच्या मनात अजूनही ती माझी दुसरी बायको आहे अशीच भावना आहे. तिला माझ्या प्रेमावर विश्वासच बसत नाही. मला भीती वाटते माही, खूप भीती वाटते की ती मला सोडून गेली तर. हे शेवटचं वाक्य बोलताना त्याचा आवाज पूर्णपणे तुटला. एका दमात त्याने मनात साचलेलं सगळं माईसमोर मोकळं करून टाकलं. माई शांतपणे त्याचे प्रत्येक शब्द ऐकत होती. डोळे नसले तरी मुलाच्या आवाजातून त्याच्या मनातील प्रत्येक वेदना तिने ओळखली होती. काही क्षण ती शांत राहिली. मनातल्या मनात काही विचार करून तिच्या ओठांवर हलकसं समाधानाचं हसू उमटलं. मग ती प्रेमाने म्हणाली, मी आहे ना, तुझी माई. सगळं व्यवस्थित होईल. तू आधी फ्रेश हो, नंतर आपण निवांत नाश्ता करू, मग बोलू. बस एवढंच. ना मोठा सल्ला, ना समजूत, ना प्रश्न, फक्त 4 शब्द. पण माधवला मात्र ते विचित्र वाटलं. तो मनातच म्हणाला, इतकंच. माई काहीच बोलली नाही. मला वाटत होतं ती मला मार्ग दाखवेल. माझं आणि परीचं नातं ती सांभाळेल. त्याच्या मनातील शेवटची आशाही जणू तुटली. त्याने शांतपणे मान हलवली आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीकडे निघून गेला. माई मात्र तिथे शांत बसून राहिली. डोळे नसले तरी कान अजूनही सगळं ऐकत होते. तिला स्पष्ट समजलं होतं, एक पावलांचा आवाज वरच्या खोलीत गेला होता आणि दुसरा आवाज दुसऱ्या खोलीत. याचा अर्थ माधव आणि परी अजूनही एका खोलीत राहत नव्हते. या विचाराने माईच्या चेहऱ्यावर हलकसं गूढ हसू उमटलं. ती मनातच म्हणाली, काळजी करू नकोस माझ्या लेकरा. आता तुझी माय आहे. माझ्या माधवचं आयुष्य मी पुन्हा फुलवेल. परीलाही तिच्या प्रेमाचा, तिच्या नात्याचा आणि तिच्या संसाराचा पूर्ण हक्क मिळालाच पाहिजे. ती कुणाची दुसरी नाही. ती माझ्या माधवची पहिली आणि शेवटची निवड आहे. आणि माझीही. तर दुसरीकडे परी फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब अजूनही चमकत होते. तिने अलगद टॉवेलने केस पुसले आणि समोर बेडवर नजर टाकली. बेडवर बसलेली छोटीशी मिष्टी आपल्या खेळण्यांशी स्वतःच काहीतरी बोबड्या भाषेत बोलत खेळत होती. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून परीच्या चेहऱ्यावरही आपोआप हसू उमटलं. इतक्यात मिष्टीची नजर परीवर पडली.
तसं क्षणात तिचे छोटे छोटे डोळे चमकले. तिने दोन्ही हात हवेत उंच केले आणि आनंदाने मोठ्या आवाजात म्हणाली, "परी मम्मा, परी मम्मा." मिष्टीच्या तोंडून स्वतःहून निघालेले ते 2 शब्द ऐकताच परीच्या हृदयात जणू प्रेमाचा महासागर उसळला. क्षणभर तिचा श्वासच अडकला. कारण आज पहिल्यांदाच मिष्टीने तिला कोणाच्या सांगण्याशिवाय स्वतःच्या मनाने परी मम्मा म्हणून हाक मारली होती. त्या एका हाकेने तिच्या मनातल्या सगळ्या वेदना, असुरक्षितता आणि रिकामेपणावर जणू प्रेमाची फुंकर पडली. ती धावतच तिच्या जवळ गेली. प्रेमाने मिष्टीला आपल्या मिठीत उचललं आणि तिच्या गालावर, कपाळावर, नाकावर एकामागून एक छोटे छोटे चुंबन घेऊ लागली. तसं परीच्या गोड स्पर्शाने मिष्टी खळखळून हसली आणि पुन्हा बोबड्या आवाजात म्हणाली, "परी मम्मा." थोडा वेळ त्या दोघी प्रेमाने खेळत राहिल्या. त्यानंतर परीने मिष्टीलाही फ्रेश केलं. तिचे छोटे छोटे हात धुतले, चेहरा पुसला, उबदार कपडे तिला घातले, तिचे मऊ केस प्रेमाने विंचरले आणि मग ती अजूनच गोड दिसू लागली. मिष्टीने स्वतःकडे पाहून टाळ्या वाजवल्या आणि परी पुन्हा हसली. तिने मिष्टीला कडीवर घेतलं आणि खाली आले. खाली लिव्हिंग एरियामध्ये शेकोटी अजूनही पेटलेली होती. जळणाऱ्या लाकडांचा मंद आवाज आणि त्या उबदार वातावरणामुळे संपूर्ण घरात एक वेगळी शांतता पसरली होती. माई अजूनही शेकोटीजवळ बसली होती. परीच्या पावलांचा आवाज कानावर पडताच माईच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ती प्रेमाने म्हणाली, "ये परी, माझ्याजवळ येऊन बस बाळा." मिष्टी ही परीच्या कडेवर बसून काहीतरी गुलूगुलू बोलत होती. तिचा छोटासा आवाज ऐकताच माई हलकेच हसत म्हणाली, "मिष्टी सुद्धा उठली वाटतं. माझी नात, ये माझ्याजवळ." माईचं प्रेम पाहून परीने प्रेमाने मिष्टीला माईच्या मांडीवर बसवलं आणि स्वतः शेजारच्या खुर्चीवर बसली. माईने आपल्या थरथरणाऱ्या हातांनी मिष्टीच्या गालावरून, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, "देवा, किती गोड आहे माझी नात." मिष्टी ही माईच्या सुरकुतलेल्या हातांशी खेळू लागली. हे दृश्य पाहून परीच्या मनाला खूप समाधान वाटलं. तेवढ्यात माईने नौकरांना आवाज दिला, "नाश्ता लवकर तयार करा. मिष्टीला भूक लागली आहे आणि माझ्या सुनेलाही." "माझ्या सुनेला." हे शब्द परीच्या कानावर पडले तसं तिने आश्चर्याने माईकडे पाहिलं. माई जणू असंच दाखवत होती की तिला सुरुवातीपासूनच सगळं माहीत आहे. काही क्षणांच्या शांततेनंतर मग माई हळूच म्हणाली, "परी, मला एक सांग, तुझं आणि माधवचं भांडण झालं आहे का?" हे ऐकून परीने गोंधळून विचारलं, "नाही." परीचं उत्तर ऐकून माई हलकसं हसत म्हणाली, "मग माझा मुलगा आणि माझी सून वेगवेगळ्या खोलीत का राहतात?" माईच्या शब्दांनी परीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. माई पुढे शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "बाळा, नवरा बायकोने अशा वेगळ्या खोलीत राहणं योग्य नसतं. संसारात राग येतात, भांडण होतात, मतभेद होतात, पण त्यासाठी मनाने दूर व्हायचं नसतं. पुरुषांचा स्वभाव विचित्र असतो. बायकोने जर आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर कधी-कधी तो चुकीच्या दिशेने भटकतो. म्हणून अशा चुका होण्याची संधीच द्यायची नसते." परी शांतपणे माईचे प्रत्येक शब्द ऐकत होती. माई पुढे म्हणाली, "माधव माझा मुलगा असला तरी माझ्यासाठी आधी माझी सून महत्त्वाची आहे." हे ऐकताच परीचे डोळे मोठे झाले. मग माई तिचा हात अलगद हातात घेत पुढे म्हणाली, "तू माझीच मुलगी आहेस. तू आज पहिल्यांदा माझ्या समोर बसली आहे. पण हर्ष आणि माधव या दोघांच्या तोंडून मी तुझ्याबद्दल किती वेळा ऐकलं आहे, तुला कल्पनाही नसेल. तुझं बालपण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही, पण त्या दोघांच्या शब्दातून मी ते अनुभवलं आहे. जेवढा माझ्यासाठी माधव प्रिय आहे, तेवढीच तूही आहेस." माईने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि "ऐक, माधवकडून कधी चूक झाली तर मला नक्की सांग. मी त्याचे कान धरून त्याला चांगली शिक्षा देईन." माईच्या त्या शब्दांवर परीच्या ओठांवर नकळत हलकसं हसू उमटलं.
परीचा तो मंद हसण्याचा आवाज कानावर पडताच माई ही हसत म्हणाली, मी त्याची माई आहे, पण तुझी सुद्धा माई आहे. माधव निर्णय घ्यायला थोडा घाबरतो बाळा. लहानपणापासून त्याच्या आयुष्यात काहीच कायमचं नव्हतं. जे मिळालं ते निसटून गेलं. म्हणून त्याच्या मनात कायम एक भीती बसली आहे. ज्याच्यावर प्रेम करेन तोही मला सोडून जाईल. कधी कधी म्हणूनच त्याच्याकडून चुका होतात. मोना, मला ती सुरुवातीपासूनच पसंत नव्हती. मी माधवला कितीतरी वेळा सांगितलं होतं, त्या नात्याला पुढे नेऊ नको. पण मी त्याची जन्मदाती आई नाही, म्हणून मी त्याला जबरदस्ती करू शकली नाही. त्यावेळी त्याच्या आनंदासाठी मी शांत राहिले. मोना मनाने वाईट नव्हती, तिच्या मनात कपट नव्हतं. पण नातं निभवण्यासाठी फक्त चांगलं मन पुरेसं नसतं. नातं पूर्णपणे स्वीकारावं लागतं. ते तिने कधीच केलं नाही आणि म्हणून शेवटी तिलाही तिच्या निर्णयाची किंमत मोजावी लागली. माईचे शब्द जणू परीच्या मनाच्या अगदी खोल कप्प्यात जाऊन पोहोचले होते. ती शांतपणे माईकडे पाहत बसली होती. तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, अनेक वेदना होत्या, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठी होती एक आशेची हलकी किरण. माई पुन्हा हळुवार आवाजात म्हणाली, बाळा, मोनाने मिष्टीला जन्म दिला हे खरं आहे, पण आई होणं आणि आईचं कर्तव्य निभावणं यात खूप मोठा फरक असतो. जन्म देणं ही निसर्गाची देणगी आहे, पण त्या लेकरासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करणं, प्रत्येक सुखदुःखात त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याच्या डोळ्यात अश्रू येण्याआधी स्वतःच्या डोळ्यात पाणी आणणं, ही खरी आई असते. ती आई झाली, पण आई म्हणून जगू शकली नाही. देवाने प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळं सुख लिहिलेलं असतं. तिच्या नशिबात मिष्टीला जन्म देणं होतं, पण माधवची पत्नी होण्याचं भाग्य तिच्या वाट्यात नव्हतं. आणि बघ, ज्याच्या नशिबात त्या घराची सून होणं, माधवच्या आयुष्याची जोडीदार होणं आणि मिष्टीचं आई बनणं लिहिलं होतं, ते सगळं तुला मिळालं आहे बाळा. हे ऐकताच परीच्या छातीत धडधड वाढली. आज पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या ठामपणे तिला त्या घराची, त्या नात्याची खरी ओळख देत होतं. तिच्या मनाला एका क्षणासाठी मोठा दिलासा मिळाला. माधव आणि मोनाचं लग्नच झालं नव्हतं हा विचार तिच्या मनाला सुखावून गेला. पण पुढच्या क्षणी दुसरा विचार तिच्या मनात आला, पण मिष्टी तर त्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे. आणि पुन्हा तिच्या मनात वेदनेची लाट उसळली. तिने नकळत डोळ्यात दाटलेले अश्रू पापण्या आड लपवले. माईनेही तिच्या मनाची ती हलचल ओळखली होती. ती हसली आणि पुन्हा शांत आवाजात म्हणाली, संसार करणं, घर सांभाळणं, पत्नी होणं, आई होणं आणि आईचं कर्तव्य निभावणं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत बाळा. घराला घरपण देणारी स्त्री असते, संसार फुलवणारी स्त्री असते, नवऱ्याच्या प्रत्येक वेदनेवर प्रेमाची फुंकर घालणारी स्त्री असते आणि लेकराच्या प्रत्येक हसण्यात स्वतःचं आयुष्य शोधणारी आई असते. तुझ्या नशिबी हे दोन्ही सुख आली आहेत, पत्नीचंही आणि आईचंही. त्यामुळे आपल्या हातातून हे सुख कधीही निसटू देऊ नकोस. परी न बोलता ऐकत होती. माई पुढे म्हणाली, माधवला सांभाळून घे. तो दिसतो तितका कठोर नाही, आतून खूप हळवा आहे. आयुष्यभर त्याला फक्त माणसं सोडून जाताना दिसली, म्हणून आजही त्याला प्रत्येक नातं तुटण्याची भीती वाटते. एकदा तो चुकीच्या रस्त्यावर गेला होता, पण त्याने स्वतःला बदललं. आता पुन्हा त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. तुमच्यात काय झालं, कोण बरोबर कोण चूक हे मला माहीत नाही, पण नवरा बायकोने वेगवेगळ्या खोलीत राहणं ही चांगली गोष्ट नाही. नातं जोडायला वेळ लागतो, पण ते टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावे लागतात. माझे डोळे नसले तरी मी आयुष्य जवळून पाहिलं आहे. माधव माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. मीही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, पण मला त्याच्या आयुष्यात अडथळा व्हायचं नव्हतं. म्हणून मी स्वतः इथे राहायला आले. माझ्या जगण्याचं कारण आजही फक्त माझा माधव आहे. पण आता माझी एकच इच्छा आहे, यापुढे तुम्ही तिघांनी, तू, माधव आणि मिष्टीने
एक कुटुंब म्हणून आनंदाने जगावं. हे ऐकताच परीच्या डोळ्यातून अखेर 2 अश्रू ओघळले. तिने चेहरा पटकन दुसरीकडे वळवला. इतक्यात माधवच्या पावलांचा आवाज ऐकू आला. माई लगेच शांत झाली. माधवला या संभाषणातील एकही शब्द ऐकू गेला नव्हता. तो बाहेर येतपर्यंत डायनिंग टेबलवर गरमागरम नाश्ता तयार झाला होता. माई उठण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याआधीच परी झटकन उठली. तिने अत्यंत आदराने माईचा हात आपल्या हातात घेतला. "हळू, मी घेऊन जाते," असं म्हणत तिने माईला सावकाश डायनिंग टेबलपर्यंत आणलं आणि खुर्चीवर बसवलं. हे दृश्य पाहून माधव काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नकळत समाधान उमटलं. तो शांतपणे पुढं आला, ताट स्वतःजवळ ओढलं आणि अगदी लहान मुलासारखा आपल्या हाताने माईला घास भरवू लागला. माई ही प्रत्येक घास प्रेमाने खात होती. आई मुलाचं नातं पाहून परीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. मग तिला जाणवलं, ज्याच्याजवळ एवढं निरपेक्ष प्रेम करणारं हृदय आहे, तो माणूस वाईट असूच शकत नाही. नाश्ता आटोपल्यानंतर तिघेही पुन्हा लिव्हिंग एरियातील शेकोटीजवळ येऊन बसले. बाहेर बर्फ शांतपणे पडत होता. आत लाकडांचा जळण्याचा मंद आवाज वातावरणाला एक वेगळीच ऊब देत होता. मिष्टी खाली कार्पेटवर बसून आपल्या छोट्याशा खेळण्यांमध्ये रमली होती. कधी ती हसत होती, कधी स्वतःशीच काहीतरी बोबडं बोलत होती, तर कधी खेळणं उचलून माईच्या मांडीवर ठेवत होती. माई तिच्याशीही तितक्याच प्रेमाने बोलत होती. या घरात अनेक दिवसांनी इतकं शांत, उबदार आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्या शांततेच्या पलीकडे गॅलरीत उभा असलेला माधव मात्र सतत फोनवर बोलत होता. पहिला फोन त्याने हर्षवर्धनला लावला. समोरून काय बोललं जात होतं हे माहीत नव्हतं, पण प्रत्येक क्षणांगणिक त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. कधी कपाळावर आठ्या पडत होत्या, कधी त्याची नजर गंभीर होत होती आणि शेवटी त्याने फोन कट केला आणि मग क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या गुप्त टीममधील एका विश्वासू व्यक्तीला फोन लावला. समोरून आलेली माहिती ऐकताच त्याचा चेहरा पूर्णपणे गंभीर झाला. त्याच्या मुठी नकळत आवळल्या गेल्या. डोळ्यात सावधपणा उतरला. त्याला समजलं होतं, कुठेतरी काहीतरी मोठा घोळ होणार होता. गॅलरीत उभ्या असलेल्या माधवकडे परीची नजर सतत लागलेली होती. आज तिला त्याच्या भूतकाळाचं खरं रूप कळलं होतं. माईचे प्रत्येक शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. तिच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं. तिने हे लग्न केलं होतं फक्त मिष्टीची आई बनण्यासाठी, पण आज ती स्वतःलाच एक प्रश्न विचारत होती, फक्त मिष्टीसाठी की माधवसाठीही? उत्तर तिच्या मनाला माहीत होतं. हो, ती आजही माधववर मनापासून प्रेम करत होती. का, हे तिलाही कळत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, ती आता माधवला गमावण्याची कल्पनाही करू शकत नव्हती. तिला आता एक पाऊल पुढे टाकायचं होतं. या नात्याला खरंच एक संधी द्यायची होती. तिचं मन तिला कोणत्या दिशेने घेऊन जाणार होतं हे अजूनही तिला माहीत नव्हतं. पण एवढं मात्र नक्की, माधवच्या चेहऱ्यावरचं दुःख आता मात्र ती अजिबात पाहू शकत नव्हती आणि म्हणूनच तिचं मन पहिल्यांदा त्याच्यासाठी आतून कळवळत होतं. जणू नकळत का असूना तिच्या मनाने माधवकडे पहिलं पाऊल टाकलं होतं. स्टोरीचे पुढील एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.